एक महत्त्वाची बातमी, इंग्रजी हिंदी बद्दलची शिफारस ठाकरेंच्या नेत्यांकडून असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विजय कदम यांनी ही शिफारस केली होती। फडणवीसांकडून हे वक्तव्य करण्यात आलेलं आहे आणि त्याचा फोटोही दाखवण्यात आलेला आहे। दोन 2021 मध्ये माशेलकर समितीकडून मुख्यमंत्री ठाकरेंना 101 पानांचा अहवाल सादर। हा अहवाल सादर केला तेव्हा संजय राऊतही उपस्थित होते। या अहवालाच्या 8व्या प्रकरणात भाषेचा विषय। यासाठी जो उपगट तयार करण्यात आला त्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे विजय कदम यांचा समावेश। इंग्रजी हिंदी दुसरी भाषा म्हणून पहिलीपासून लागू करावी अशी विजय कदम यांची शिफारस। 20 जानेवारी 2022 रोजी मंत्रिमंडळात या अहवालाचं इतिवृत्त कायम केलं गेलं। या इतिवृत्तावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सही आहे। त्रिभाषा सूत्र मंजूर करणारी बैठक 20 जानेवारी 2022 रोजी उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत। मराठाचे उपनेते विजय कदम हे या उपगटाचे नेते होते किंवा यातले प्रमुख होते आणि यांनी काय शिफारस केली आहे तर यांनी शिफारस अशी केलेली आहे की मुद्दा क्रमांक 8.1 इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी। इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून ते 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी। आवश्यकता भासत असेल तर महाविद्यालयीन शिक्षणाच्या 3 किंवा 4 चौथ्या वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्येही हिंदी सक्तीची करावी। आता कोणी म्हटलंय उद्धवजींनी तयार केलेल्या समितीमध्ये ज्यात उबाठा सेनेचे उपनेते हे सदस्य आहेत त्यांनी केलेली शिफारस आहे। 14 सप्टेंबर 2021 ला या समितीने उद्धव ठाकरे साहेबांना 101 पानाचा अहवाल सादर केला। त्याचं जे DGIPRचं ट्विट आहे तेही माझ्याकडे आहे, हे आपण सगळे बघू शकता। तो अहवाल स्वीकारताना उद्धवजी दिसतायत, बरेच लोक दिसतायत, माननीय संपादकही उपस्थित होते पण ते फोटो दिसत नाही आणि हा ट्विट त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। हे त्या संदर्भात त्यांचं वाक्य की याची लगेच आम्ही अंमलबजावणी करणार वगैरे ते सगळं हे प्रेसमध्ये त्यावेळी आलेलं आहे। आणि मग आपण जर बघितलं तर 15 सप्टेंबर 2021 च्या या बातम्या वगैरे आहेत, मी आता त्याच्यामध्ये जात नाही।